हॅलो, वेलकम टू द मॅथ्स फॉर मदर. आज आपण लास्टचा प्रॉब्लेम सेट बघणार आहोत अँगल्समधला. दॅट इज प्रॉब्लेम सेट 27. खूप सोपा प्रॉब्लेम सेट आहे. बघा, आधी क्वेश्चन समजून घ्या म्हणजे आन्सर लिहायला सोपं जाईल. व्हॉट इज द क्वेश्चन? गिव्ह 2 एक्झाम्पल्स ऑफ पॅरलल लाईन्स यू कॅन सी इन युअर एन्व्हायरमेंट. म्हणजे आपल्या आसपास दिसणाऱ्या कोणत्याही 2 पॅरलल लाईन्स लिहायच्या आहेत तुम्हाला. त्यातली पहिली जी तुम्ही आत्ता समोर घेऊन बसलेला आहात दॅट इज द युअर टेक्स्टबुक. ही जी टेक्स्टबुक आहे, टेक्स्टबुकचे अपोजिट साइड्स बघा, मी ॲडजस्टमेंट म्हणलेलं नाही. अपोजिट साइड्स दिस वन अँड लास्ट दिस वन. हे अपोजिट साइड्स जे आहेत त्या अपोजिट साइड्स म्हणजे पॅरलल लाईन्स आहेत. सो पहिला एक्झाम्पल आपल्याला आपल्या समोरच दिसलं, दॅट इज अपोजिट sides of टेक्स्टबुक. आता टेक्स्टबुक लिहू शकता, नोटबुक लिहू शकता, एनी बुक लिहू शकता. कोणत्याही बुक्सचं अपोजिट साइड्सच्या पॅरलल लाईन्स असतात. आर पॅरलल. नेक्स्ट, आता कोणताही तुमचा पेपर घ्या, टेक्स्टबुक और नोटबुक. नोटबुक बघा, नोटबुक मधले घ्या, त्याच्यामध्ये असलेल्या लाईन्स ऑब्झर्व करा. येस, दीज लाईन्स आर पॅरलल टू इच अदर. तुमच्याच पुस्तकात एक्झाम्पल दिलेलं आहे म्हणून मग ते पण लिहू शकता तुम्ही. द लाईन्स ऑन फुलस्केप. आता फुलस्केप या किंवा नोटबुक आर पॅरलल टू इच अदर. याच्याबरोबर तुम्ही विंडोज लिहू शकता. द अपोजिट साइड्स ऑफ विंडो, द अपोजिट साइड्स ऑफ डोअर आर पॅरलल टू इच अदर. दिस इज द फर्स्ट क्वेश्चन. नाउ द सेकंड. गिव्ह 2 एक्झाम्पल्स ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स यू कॅन सी इन युअर एन्व्हायरमेंट. सी हियर अगेन आय एम गोइंग टू रीड. गिव्ह 2 एक्झाम्पल्स ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स. आपल्याला परपेंडिक्युलर लाईन शोधायचे आहे. यू कॅन सी इन युअर एन्व्हायरमेंट. परत टेक्स्टबुक घ्या. बघा, आता टेक्स्टबुकमध्ये मगाशी आपण अपोजिट बघितले होते. नाव सी द ॲडजसंट, दिस वन अँड दिस वन. ॲडजसंट बघा, ही आणि ही, ह्यांच्यामध्ये तयार होणारा अँगल तुम्ही बघू शकता की नाही. बघा, सी हिअर द अँगल बिटवीन दीज टू और दीज टू. तुम्ही कोणत्याही याच्यामध्ये अँगल शोधू शकता. ॲडजसंट साइड्स ऑफ द टेक्स्टबुक विच इज हॅव्हिंग द परपेंडिक्युलर लाईन्स. So first example, adjacent sides of textbook are perpendicular to each other. सेकंड. आता सेकंड एक्झाम्पल बघा. सेकंड एक्झाम्पल काय असणार आहे? सेकंड एक्झाम्पल आपण कॉर्नर्स बघा, कॉर्नर्स ऑफ द विंडो और ॲडजसंट साइड्स. आपण ती सुद्धा ॲडजसंट साइड्स शोधू शकतो किंवा आपण असं लिहू शकतो, दॅट इज कॉर्नर्स ऑफ विंडो आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. नाउ द क्वेश्चन 3. आता क्वेश्चन 3 जो आहे तो मी लिहिलेला नाहीये पण तुम्ही ऑब्झर्व करू शकता. आपल्याला काही डायग्राम्स दिलेले आहेत. दिस इज फर्स्ट, दिस इज सेकंड, दिस इज थर्ड, दिस इज फोर्थ अँड दिस इज फिफ्थ. आपल्याला काही डायग्राम्स दिले आहेत आणि त्याच्या खाली लिहायचे, वी हॅव टू आयडेंटिफाय इफ दे आर पॅरलल ऑर परपेंडिक्युलर टू इच अदर. सो पहिली बघा, 2 लाईन्स दिलेल्या आहेत. डिस्टन्स बिटवीन देम, त्यांच्यामधलं अंतर जे आहे ते सेम आहे, अंतर बदललेलं नाही किंवा त्या कुठे तिरक्या नाही आहेत, त्या जाऊन एकमेकांना इंटरसेक्ट होणार नाही. द लाईन्स विच आर नॉट इंटरसेक्टिंग विथ इच अदर, दोज लाईन्स आर कॉल्ड एज अ पॅरलल लाईन्स. आपण असं म्हणतो की ज्या लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट छेदत नाही आहेत त्या लाईन्सना आपण पॅरलल. सो दिस इज द पॅरलल लाईन्स. Next one, they are intersecting each other and the angle between them is of 90 degrees. So we can write down here perpendicular lines. Next, here both of these figures
दोन्ही फिगर्स जर तुम्ही बघितला तर या दोन्हीही लाईन्सना तुम्ही लिहू शकता दॅट इज द पॅरलल लाईन्स. No doubt these are the vertical and these are the inclined or slightly slipping lines. So but these are the parallel lines to the each other. And last one here, there may be a 90-degree angle between these two. So that's why these are perpendicular lines. So now we can identify the parallel lines and perpendicular lines in the given figure as well as in the environment also. आपल्या आसपास असणाऱ्या गोष्टींमध्ये पॅरलल लाईन्स आणि परपेंडिक्युलर लाईन्स आपण शोधू शकतो. म्हणजे या धड्यामध्ये आपण काय काय शिकलो त्याची एकदा रिव्हिजन करूया. In this topic we have revised the types of angles. There are three types of angles. तीन types of angles आहेत. That is, one is right angle, where the angle measurement of is of 90 degree. Second one is the acute angle, that is less than 90 degree. Third one, that is the obtuse angle, that is more than 90 degree. As well as we have studied ह्याच्याच बरोबर आपण नवीन स्टडी केला that is the lines. Before we see that types of angles मी diagram काढते. Right angle that means making of the 90 degree. Acute angle that is making less than the 90 degree. Obtuse angle that is making the angle which is more than 90 degree. Afterwards we have seen the types of lines. Lines मध्ये दोन पार्ट बघितले आपण, that is parallel lines and perpendicular lines. त्याचे पण डायग्राम बघूया. Parallel lines, those lines which are not intersecting with each other like this, and the perpendicular line where they are intersecting with each other making of 90 degrees angle. Making of 90 degrees angle. So this is all about this topic. In next topic we are going to further study. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक स्टार्ट करणार आहोत. जर तुम्हाला काही ह्याच्यावरची शंका असेल और डाऊट असतील सो प्लीज कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या मित्रांना पण त्याच्याविषयी माहिती मिळेल. ओके.